रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तारीख को मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट में लोकसभा के लिए वोटिंग होने जा रहा है। ये जो 2024 का लोकसभा इलेक्शन है उसका वोटिंग डे जो है उसके लिए जो प्रिपरेशंस करनी है उसके बारे में मैं आपको बताना चाहता हूँ। जो पोलिंग स्टेशंस है 7384 पोलिंग स्टेशंस आर रेडी। हाफ ऑफ द पोलिंग स्टेशन, उसमें से आधे पोलिंग स्टेशन पे हम वेबकास्टिंग कर रहे हैं। वो वेबकास्टिंग के ज़रिए पोलिंग स्टेशन के अंदर सीक्रेसी मेंटेन करके और बाहर के बाजू में जो कुछ हो रहा है उसके ऊपर हमारे यहाँ से नज़र रखी जाएगी। अगर कोई अनड्यू घटना घटती है, हमारे ध्यान में आती है, तो हम उसका कॉग्निजेंस लेके जो एक्शन लेनी है वो लेने के लिए तैयार है। दूसरी बात जो है, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो वोटिंग के लिए ज़रूरी है वो हर एक असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में पहले ही पहुंच चुकी है। उनका कमीशनिंग यानी वोटिंग के लिए तैयार करने की जो बात है वो भी कंप्लीट हो गई है। और अभी ये सारी जो वोटिंग मशीन है ये अभी स्ट्रांग रूम में है, जो 19 तारीख को यानी कल बाकी सारे साहित्य के साथ पोलिंग पार्टी को दी जाएगी। पोलिंग पार्टी जो है वो कल पोलिंग स्टेशन में जाके अपना काम जो है पोलिंग स्टेशन सेटअप करने का जो मैंडेटरी काम रहता है वो कल के दिन में करेगी। और परसों सुबह 7 बजे से रात शाम 6 बजे तक वोटिंग होगा। ये इलेक्शन कमीशन के निर्देशों के अनुसार होगा। इसके अलावा आपको पता है कि 40,000 से ज़्यादा कर्मी वोटिंग के लिए अपने ज़िले में काम करेंगे। जो दिव्यांग और वयोवृद्ध वोटर्स है उनके लिए होम वोटिंग की सुविधा दी गई है इलेक्शन कमीशन की तरफ से। उसका बहुत अच्छा से रिस्पांस हमें मिला है। बहुत सारे लोगों का वोटिंग भी कंप्लीट हो गया है। कल तक ये होम वोटिंग और पोस्टल बैलेट का जो वोटिंग है वो कंप्लीट हो जाएगा। आपके माध्यम से मैं सारे मुंबई निवासियों को ये अपील करना चाहता हूँ कि वोटिंग की तैयारी हमारी तरफ से पूरी हो गई है। अभी आपकी तरफ से 20 तारीख को मतदान केंद्र पे जाके वोटिंग करना बहुत ज़रूरी है। धन्यवाद। वीस तारखेला आपल्याकडे लोकसभेसाठीचं मतदान होणार आहे। त्याची पूर्वतयारी आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेली आहे। त्याचीच माहिती देण्यासाठी आजची ही वार्ताहर परिषद आयोजित केलेली आहे। मतदान केंद्र तयार आहेत, मशीन तयार आहेत, कर्मचारी तयार आहेत आणि मतदान प्रक्रिया पूर्ण शांततेने पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती आज रोजी तयार आहे। या आपल्या माध्यमातून मी मतदारांना विनंती करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येने येऊन मतदान करावं, जेणेकरून आपला जो मौलिक अधिकार भारतीय राजघटनेनं आपल्याला दिलेला आहे त्याची आपण अंमलबजावणी करू शकाल। आपण मला दिव्यांग मतदारांच्या बाबतीत विचारलं। 85 पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग मतदार जे आहे
त्यांना घरी थांबून मतदान करण्याची सुविधा माननीय भारत निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेचा आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर झाला. 2700पैकी 2500पेक्षा अधिक मतदारांनी 15 तारखेपर्यंत मतदान केलं होतं आणि आमची तयारी 100% मतदान घडवून आणण्याची आहे. मोबाईल बंदी मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरामध्ये मोबाईल घेऊन जाण्याला बंदी आहे. मतदान केंद्राच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाता येणार नाही. सर आपल्याकडे किती संवेदनशील मतदान आहे, अतिसंवेदनशील मतदान केंद्र किती आहे? नाही, आपल्याकडे क्रिटिकल ज्याला म्हणतो, संवेदनशील अतिसंवेदनशील नाही, परंतु ज्याला क्रिटिकल म्हणतो अशी 113 मतदान केंद्र आहेत आणि ती तांत्रिक कारणासाठी आहेत. कायदा सुव्यवस्था किंवा इतर कुठल्याही अन्य कारणास्तव एकही मतदान केंद्र आपल्याकडं क्रिटिकलमध्ये मोडत नाही. निवडणूक आयोगानं काही निकष जे घालून दिलेले आहेत मतदानाच्या टक्केवारीचे किंवा वोटर इन्फॉर्मेशन स्लिप वाटण्याचे किंवा आमचे जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांची जी काही असेसमेंट आहे त्यानुसार 113 मतदान केंद्र आपल्याकडे क्रिटिकल आहे. किती कर्मचारी यासाठी काम करतात? 40,000पेक्षा जास्त कर्मचारी मतदान केंद्रांवर कार्यरत असतील. घेऊन आले तर 100 मीटरच्या बाहेर एखाद्याला थांबावं लागेल बाकीच्यांचे मोबाईल सांभाळत आणि त्यांचं मतदान झाल्यानंतर पुन्हा जो मागे थांबला होता त्याला जाऊन मतदान करता येईल. परंतु 100 मीटरच्या आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नाहीत. ही मात्र अतिशय स्पष्ट आणि महत्त्वाची सूचना आपल्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत पोहोचवावी अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. बहुत से लोगों को मालूमात मिलती नहीं है अगर मीडिया के माध्यम से या न्यूज़ अखबार के माध्यम से, और वो लोगों ने अगर मोबाइल फ़ोन लेकर आए तो अभी क्या है, बेसिकली एक तो वोटिंग करने के लिए अंदर जाने से पहले वो मोबाइल आपको आपके किसी परिचित के हाथ में रखना पड़ेगा. अगर आपका कोई परिचित नहीं है, बाहर के बाहर ही आते के अंदर ही जी बाहर ही रखना पड़ेगा. जहाँ पर वो लोग लाइन वगैरह जी जी लगाएंगे. केंद्र के अंदर किसी भी हालात में मोबाइल लेके जाना अलाउड नहीं है. आरोग्याने पत्र दिलं होतं त्याचं काही उत्तर आलं का? ते म्हणाले होते की 24 तारखेला आज उत्तर येईल नाही. काय म्हणाले? कशाचं? मोबाईल संदर्भात त्यांनी पर्याय सुचवले होते की बाहेर 3 बॉक्स ठेवायचे आणि 3 टोकन दिले जाते. असं राज्याने हो, बरोबर आहे की मोबाईल जर घेऊन आला एखादा मतदार, म्हणून मी सांगितलं त्यांना की आपल्याकडे जनरली एकटा दुकटा मतदानाला येत नाही. 2-3 जण एकत्र येतात. 3 जण आले तर 2 जणांनी मतदानाला जावं, एकाने तिघांचे मोबाईल मागे सांभाळावेत. ते जर शक्य नसेल तर तिथे ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या हातात तुम्ही मोबाईल देऊ शकाल, परंतु तुमच्या मोबाईलची जबाबदारी आम्ही घेत नाही. म्हणून सगळ्यात चांगला तोडगा हा आहे की मोबाईल न घेता मतदानाला यावं. स्थानिक पातळीवर आपण स्टँड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, परंतु त्यासाठी लागणारं मनुष्यबळ, त्यासाठी लागणारी टोकन सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मतदान केंद्रांवर शक्य होतील तिथे डिपॉझिटरी होईल. जिथे शक्य होणार नाही तिथे मात्र आपल्याला मोबाईलची काळजी त्या मतदाराला घ्यावी लागेल.